नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत निधी मंजूर केला आहे। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिवाळीनंतरच येतील अशी शक्यता आहे। मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता सरकारने हा मदत निधी मंजूर केला असून त्याचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे। आज पोलीस हुतात्मा दिनानिमित्त नायगावच्या पोलीस मैदानावर आयोजित परेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली। आपले कर्तव्य निष्ठेने इमानदारीने बजावणाऱ्या शहीदांच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही असा प्रण यावेळी करण्यात आला। दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रसेवेसाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या त्यागाचे स्मरण केले जाते। सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये सध्या अंतर्गत कलह निर्माण झाला असून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या नाराजीचा परिणाम म्हणून आज भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे, कारण भाभा अणु संशोधन केंद्राचे बनावट शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद नावाच्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे। या आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर तपासकर्त्यांना थेट अणुबॉम्ब डिझाईनशी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे आणि कागदपत्रे सापडली आहेत। नवी मुंबईतील कामोठे येथील सेक्टर 36 मध्ये आंबेश्रद्धा सहकारी सोसायटीत 2 सिलेंडरचा स्फोट, घरातील 3 सदस्य बाहेर पडले, मात्र आई आणि मुलगी आतमध्येच अडकून पडले होते। या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीत दोघांचाही होरपळून मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे। भंडारा जिल्ह्यात महिला ग्रामपंचायत सदस्यासह तिच्या पतीला चौघांकडून बेदम मारहाण करण्यात आली। भंडाराच्या लाखंदर तालुक्यात ही घटना घडली आहे। प्रकरणी दिघोरी मोठी पोलिसात अॅट्रॉसिटी अंतर्गत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईत दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचा दर्जा कमालीचा घसरला आहे। अनेक भागात AQI अतिवाईट श्रेणीत पोहोचलाय। थंडीचे आगमन झालेले नसून उकाडा कायम आहे। यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी मनपाने मास्क वापरण्याचे आणि धूर टाळण्याचे आवाहन केले आहे। श्रीलंकेने ICC वन डे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सोमवारी बांगलादेशला 7 धावांनी पराभूत केलं। श्रीलंकेने विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये 6व्या स्थानी झेप घेतली आहे, तर टीम इंडियाला धोका कायम आहे। आता टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्या सेमीफायनलसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा लक्ष्मी पूजनाचा आज मुहूर्त आहे। या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते। जळगावच्या सराफा बाजारात गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे। यंदा सोन्याचे दर GST सह 1,33,000 रुपयांवर, तर चांदीचे दर GST सह 1,70,000 रुपयांवर पोहोचले आहेत। दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा नवा कोरा तमाशापट घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे फुलवरा। दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। फुलवराबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की तमाशा हा माझा आवडता लोककला प्रकार आहे। तमाशाच्या फडावरती हे कलावंत आपली कला सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात। तेवढंच रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं। लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला अनुभव एकत्र आणला आणि फुलावरची गोष्ट तयार झाली, असं त्यांनी सांगितलं। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।